तिला काही दिसतही नव्हतं, वारा वगैरे सुटला होता जोरदार. तेवढ्यात निशाच्या पायाला काहीतरी लागतं, तर ती खाली वाकून पाहते. ते झाड कशाचं असतं? ते झाड पिंपळाचं झाड असतं, त्या मागून कोणतरी येत आहे. नमस्कार मित्रांनो, मिस्ट्री सिरीज चॅनलवर पुन्हा आपले एकदा स्वागत आहे. मिस्ट्री सिरीज चॅनलच्या भयकथांचा प्रवास पुढे नेत आज मी आपल्याकरिता पुन्हा एकदा एक भयकथा सादर करणार आहे. आपल्यासोबत रोहित गायकवाड सुद्धा ही भयकथा ऐकण्यासाठी उपस्थित आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित गायकवाड. मला तुमच्याप्रमाणेच भयकथा ऐकायला आवडते. तसेच मी मागील पण स्टोरी ऐकली आहे, ज्याचं नाव भाड्याचे घर, ब्रह्मराक्षस. ही स्टोरी ऐकली, खूप सस्पेन्सनी भरलेली, खूप चांगली होती. मला आशा आहे की रोहित कांबळे यांच्याकडून आजही भयकथा अशी स्टोरी ऐकायला मिळेल. तसेच मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये मी आपल्या समोर उतरा ही भयकथा सादर करणार आहे. या कथेची लेखिका शीतल थोरात आहे. चला तर हॉरर वर्ल्ड मध्ये माझ्यासोबत स्टोरीला आपण सुरुवात करूया. एक घर असतं, त्यामध्ये एक कुटुंब असतं. त्या चौकोनी कुटुंब असतं, खूप लहान असतं ते. त्यामध्ये 4 जण असतात, आई, वडील आणि त्यांची एकुलती एक मुलगी आणि आजी, मुलीची आजी असते. आणि बाबांची बदली नेहमी होत असते, कारण ते सरकारी नोकरदार असतात, त्यामुळे त्यांची बदली नेहमी कोणत्या ना कोणत्या गावांमध्ये होत असते. तर असंच ते त्यांची बदली झाली, त्यामुळे पाडेगाव या गावात आलेले असतात आणि ते गावामध्ये तिकडे नवीन असतं. यंदा निशा या कथेमधील त्या मुलीचे नाव आहे. तिचे 12वीचे वर्ष असतं आणि तिचे कॉलेजचे सुरू झालेले असतात. कॉलेज म्हणजे बेसिकली कॉलेज तिथं चालूच झालेलं असतं नवीन, आणि इकडे ऍडमिशन घेतलेलं असतं, जिथे ते लोक आता ट्रान्सफर होऊन आलेले आहेत. कॉलेज जवळच असतं घरापासून, थोडंच अंतरावर असतं, 10-15 मिनिटाच्या. सकाळची वेळ असते, ती कॉलेजला जायची तयारी करत असते आणि मागूनच तिची आई धावत येते ती निघताना आणि तिला बोलते की नाश्ता करून जा. ती बोलते की नाही, मी कॅन्टीन मध्येच खाईल, मला उशीर होतो, मी निघते. आणि ती गेटाची कडी लावते. तिकडूनच आजी तिची मागून ओरडते आणि बोलते आजकालच्या मुली काय ऐकतच नाही कोणाचं. आणि निशा बोलते की मी चालले, आणि ती हे बोलून निघून जाते. कॉलेजला निघून जाते. ती 10-15 मिनिटावरच असतं. आणि येताना पण तिची एक मैत्रीण असते, प्रिया नावाची, ती तिला सोबत देते. ती प्रियाचं घर जवळच असतं कॉलेजपासून. निशाच्या घरापेक्षा तिचं घर खूप जवळ असतं कॉलेजपासून, पण ती तिला अर्ध्या वाटेपर्यंत सोडायला येते नेहमी, आणि त्यांची खूप घट्ट मैत्री झालेली असते. निशा कॉलेजवरून घरी येताना ती तिच्यासोबत बोलते वगैरे, प्रियासोबत. ती सांगते की माझी आजी नेहमी मला जुन्या काळातल्या विचारांचे, माझी आजी, तर ती मला नेहमी काय ना काय सांगतच असते की नवीन जागेवर गेल्यावर कुठे जाऊ नको, पप्पांची बदली होते तर आपण नवीन जागेवर येतो, आपल्याला इथं तर काय माहिती नसतं, तर जास्त लांब जाऊ नको. तर यावर ते चर्चा करत दोघी मैत्रिणी हसत असतात की काय आजच्या काळात पण तुझे आजी वगैरे, ती बोलत असते. असं विचार करते, एवढ्या जुन्या काळातले विचार आज कोण करतात. थोडं बोलून मग ती पण येते घरी. आणि निशा घरी आल्याच्या नंतर ती सर्व प्रसंग तिच्या आईला पण सांगत असते. कॉलेजमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी ती सांगते तिच्या आईला. ती असंच सांगता ती बोलते की माझी प्रिया नावाची एक मैत्रीण चांगलीच, ती मला अर्ध्या वाटेपर्यंत रोज येते सोडायला. तर आई म्हणते की हे तर चांगलंच आहे ना, तुला सोबत भेटले ना रोज घरी यायला. तिची मग आई बोलते की ती अर्ध्या वाटेपर्यंत तुला घरापर्यंत सोडायला येते, तर तू तिला एकदा बोलून घे ना घरी, असं चांगलं नाही वाटत ना ती अर्ध्यातूनच घरी जाते. तर निशा बोलते हो, बरं तर नाही वाटत, आपण तिला ना जेवायला बोलू, चांगला जेवायचा बेत करू आपण घरी आणि तिला जेवायला बोलू. तर आई म्हणते हो, एके दिवशी टाइम काढ आणि तिला बोलव. हे सर्व सुरूच असतं त्यांचं. आणि तिची आजी मागूनच परत बोलते तिला की तू एक चांगली मैत्रीण शोध, तुला घरापर्यंत नेहमी सोडण्यासाठी. निशा चिडते आणि बोलते की काय तुझं घडी नवीन जागा, काय नाही होत नवीन जागेवर, मी नाही घाबरत कशाला, काय होणार आहे, मला इथं आता सर्व माहिती पडत आलंय. येऊन झाले ना काहीतरी, काही दिवस झाले, मला आता ओळखीचे झालेत रस्ते वगैरे. तर ती चिडून निघून जाते तिच्या रूम मध्ये. आजी पण तोंड पाडून तिच्या कामाला लागते. आणि आई पण जरा असं, मोठे माणसं आपली काळजीच करत असतो ना रे, चांगलंच सांगत असतात ते. आजी तिला असं बोलते तर तिला आवडत नाही, नेहमीच आजी बोलत असते तिला. सर्व आपल्या कामाला लागतात. दुसऱ्या दिवशी असंच
सकाळच्या 7चं कॉलेज असतं तिचं. ती सकाळी उठते, कॉलेजच्या गडबडीत असते. वॉशरूमला जाते ती. वॉशरूम मधून बाहेर येते. आई तिची किचन मध्ये जे नाश्ता बनवत असते आणि तिची आजी देवघरात पूजा करत असते आणि तिच्या पप्पांना जॉबवर जायला थोडा वेळ असतो म्हणून ते बाहेर कठड्यावर व्यायाम करत असतात. निशा वॉशरूम मधून बाहेर येते आणि सरळ तिच्या आईकडे किचन मध्ये जाते स्वयंपाकघरात आणि तिच्या आईला मागून घट्ट मिठी मार. आई बोलते, काय झालं निशा, तब्येत बरी नाहीये का आज? तर निशा जरा रुसव्या स्वरात म्हणते, पिरियड्स हे मुलींनाच येणं ही काय श्राप आहे का? तर आणि हा आजार आपल्यालाच का? आता किती त्रास होतो, दर महिन्याला हे पिरियड्स येतात आणि किती वेदना होते. तर त्यानंतर आजी तिकडून येते आणि निशा तिकडून निघणारच असते, कारण तिला माहिती आहे आता आजीचं लेक्चर चालू होणार, यावर पण ती काय ना काय सांगणार. निशा निघणारच. तेवढंच आजी तरी तिला बोलते की बाईचं असंच असतं, त्यांना पिरियड्स येतातच आणि हे आपण नाकारू नाही शकत. कितीही गेलं तर आपण हे नाकारू नाही शकत, ते येणारच. ते नैसर्गिक आहे आणि आपला जन्म असाच आहे. आधी तर आता तरी एवढं विचार जरा लोकांचे खुले झालेत की ते पिरियड्सला एवढं आधी सारखं नाही करत. आधी तर खूप परिस्थिती बिकट होती. आधी पिरियड्स आले त्या महिलेला घरातले बोलायचे की तू आता बाहेरची झाली. तिला एका कोपऱ्यात बसायला द्यायचे, झोपायला द्यायचे, तिथंच तिला जेवण आणून द्यायचं. तिने घरात कुठेही हात नाही लावायचा, स्पर्श कुठेच नाही करायचा, काय कोणत्याच वस्तूला हात नाही लावायचा. धुणे भांडे करायचे, बस एका जागेवरच राहायचं. ती 4-5 दिवस तिला एका जागेवरच असायचं, बाहेरही नाही जायचं, कशाला हातच नाही लावायचा, काहीच नाही. घरातल्या कोणा व्यक्तीला पण स्पर्श नाही करायचा. एकदम परक्याप्रमाणे अशी आजी, हो, ते लोक परक्याप्रमाणे वागायचे असं आजी सर्व सांगायला लागली तिला प्रसंग. ती हे सर्व ऐकून मग निशा निघून जाते आतमध्ये. तर आई तिला बोलते की आज तरी नाश्ता करून जा. तर निशा बोलते, बरं ठीक आहे, आज तसंही दादाचा क्लास आहे, एक्स्ट्रा क्लासेस आहे आज कॉलेजमध्ये, 12वीचं वर्ष आहे त्यामुळे. आई बोलते बरं खाऊन जा मग नाश्ता. मग निशा बोलते टेबलवर ठेव, मी आवरून येते, बॅग वगैरे घेऊन येते. निशा आतमधून येते रेडी वगैरे होऊन, बॅग वगैरे घेऊन येते तिची आणि नाश्त्याला बसते. निशा नाश्ता वगैरे करत असते. तेवढ्यात तिची आजी बोलते, निशा आज तू कॉलेजला गेली नाही तर चालणार नाही का बाळा? तर ती बोलते की का, काय झालं? तर निशाची आजी बोलते, आज अमावस्या आहे, आजचा दिवस बरा नाही, तुला पिरियड्सही आले, तर चांगलं नाही आज बाहेर निघणं आहे अशा परिस्थितीमध्ये. निशा तरी ऐकत नाही, काय नाही होत का आजी, असं काय नसतं, तूच असं हे पाळते, सर्व जुने विचार तुझे. निशा तरी चिडते आजीवर. आजी तिला एवढं चांगलं सांगत असते, पण आजकाल खरंच असे विचार चालूच आहे आणि आपल्यालाही कळत नाही की काय गोष्टी खऱ्या आहे, काय गोष्टी खऱ्या आहेत की नाही. दुर्लक्ष करतो आपणही दुर्लक्ष करतो. जुन्या लोकांना त्यांनाच माहिती त्यांचे, म्हणून ते सांगत असतात. कधी त्यांचं ऐकावं. आजी तर तिला सांगते पण ती ऐकतच नाही. मग तिच्या आईलाही जरा तिचे काळजी वाटायला लागते. ती पण बोलते तिची आई की आज नको जाऊ, आजचा एक दिवस नाही गेलीस तर काय नाही होणार, नको जाऊ. तर निशा बोलते की नाही, आज तर जायलाच पाहिजे, कारण एक्स्ट्रा क्लासेस आहे, ते सगळं माझा अभ्यास राहून जाणार. एक्स्ट्रा क्लासेस मध्ये अजून शिकवणार, मी सगळ्यांपासून मागे राहणार, त्यामुळे मला तर आज जायलाच लागणार आहे. तेवढ्यात तिचे बाबा येतात, सर्व प्रसंग बघतात की हिला थांबवतात, कॉलेजला जाऊ देत नाही. बाबा दोघींना बोलतात की काय होत नाही, जाऊ दे, मुलीचे क्लासेस कशाला बुडवायचे. त्यामुळे मग आई आणि आजी काहीच बोलत नाही आणि निशा बाबांना मिठी मारून त्यांना थँक्यूच बोलत असते आणि बोलते, थँक्यू बाबा, मी जाते आता. आणि नाश्ता वगैरे करून निशा निघून जाते. पावसाळ्याचाच वेळ असतो तो, कारण नवीनच कॉलेज चालू झालेलं असतं आणि कॉलेज व शाळा सर्व जूनच्या महिन्यातच चालू होतात आणि त्याच महिन्यात पावसाळा असतो. तर सर्वकडे पावसाचे वातावरण झालेले असते. निशा तिच्या मैत्रिणीला भेटते कॉलेजमध्ये. असंच तिचे सर्व लेक्चर वगैरे होतात, कॉलेज सुटतं, पण तिला वेळ झालेला असतो कारण तिचे एक्स्ट्रा क्लासेस असतात ना. एक्स्ट्रा लेक्चर असल्यामुळे तिला वेळ होतो. तिची मैत्रीण जी प्रिया असते ती तिला अर्ध्या वाटेपर्यंत सोडायला येते. मध्येच जोरदार पाऊस सुरू होतो.
प्रिया तिला म्हणते की आता मलाही निघायला हवं कारण पाऊस येणार आहे आणि मला भिजायचं नाहीये आणि मला घरी कामं आहे, तर आता तू जा, मी इथपर्यंत आले, आता तू इथून तुझं घर जवळच आहे, लवकर लवकर जा, कुठे थांबू नको तू आणि सरळ घरीच पोच. तर निशा बोलते हो हो तू पण जा, सांभाळून जा आणि मी पण जाते आता घरी. त्यानंतर निशाही पुढे निघते, जोरदार पाऊस यायला लागतो. निशा अगदी तर भिजलेलीच असते आणि तो आज जो रस्ता तिला ओळखीचा वाटत होता तो आज खूप सुनसान होता. आज तिला जरा अनोळखत वाटत होता कारण एवढा पाऊस, मुसळधार पाऊस चालू झाला आणि पावसाच्या एवढ्या वेगामुळे तिला काही दिसतही नव्हतं. वारा वगैरे सुटला होता जोरदार, सगळीकडे पाणी जमा झालं होतं. पुढे जाता जाता ती आता म्हटली की अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तिला पिरियड्स वगैरे आले होते, अशामध्ये जास्त भिजणं बरं नाहीये, आपल्याला कोणत्या तरी आडोशाला उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे निशा पुढे जाते तर तिला एक झाड दिसतं, जे झाड तिला आजपर्यंत कधी लक्षात आलं नाही. ते झाड कडेला असते रस्त्याच्या, ते तिला तिकडे दिसते आणि तिने एवढं काही निरखून पाहिलेलं नसतं म्हणून ती तिकडे जाऊन उभा राहते आडोशाला. तिला तिकडे भिजत नाही, पाऊस तिकडे लागत नाही तिला. थोड्या वेळानं तिला आजूबाजूला ती लक्ष देते तेव्हा तिला ते झाड दिसतं, खूप दाट भरलेलं झाड. तिथं त्याचं खोड खूप मोठं होतं आणि खूप भयंकर दिसत होतं ते झाडाचं दृश्य. आणि त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं, खूप सुनसान झालं होतं, अंधारही होत आला होता, सायंकाळचीच वेळ होती. तेवढ्यात निशाच्या पायाला काहीतरी लागतं, तर ती खाली वाकून पाहते तर तिचा पाय एक प्लेट असते परत, त्यामध्ये भाताचे जे आपण गोळे करतो असे ते गोळे असतात, 2-3 गोळे असतात, त्यामध्ये कुंकू, हळद, लिंबाला टाचण्या लावलेल्या, हे सर्व तिथे असतं आणि तिचा पाय त्या भातावर पडलेला असतो. ते झाड कशाचं असतं? ते झाड पिंपळाचं झाड असतं, खूप भरगच्च झाड असतं ते पण. त्यानंतर ती खाली वाचून बघते तर तिचा पाय त्या भातावर पडलेला असतो. तिला तिच्या आजीचे शब्द आठवतात की आजचा दिवस चांगला नाहीये, हे सर्व तिला आठवायला लागतं. तिच्या आजीचं म्हणजे आजपर्यंत सांगितलेलं खूप सारं तिला आठवायला लागतं आणि तिच्या मनात विचार यायला लागतात, पण ती सर्व दुर्लक्ष करते, ती ऐकत नाही. ती तिच्या आजीचे विचार जुने मानते ना, कारण तर ती काहीच ऐकत नाही आणि सर्व दुर्लक्ष करून तिकडून लवकरात लवकर घरी कधी पोहोचणार याचीच वाट पाहत असते. तेवढ्यात पाऊसही कमी होतो आणि ती तिकडून निघते. निघता वाऱ्याच्या झुळत म्हणजे वारा वाहतच असतो. तिला असे वाटते तिच्या मागे कोणतरी येत आहे, म्हणजे ती एकटी नाही, सोबत तिच्या कोणीतरी आहे असं तिला वाटायला लागतं. ती धापा टाकतच लवकर लवकर कधी घरी पोहोचते, तिला असं होतं, तिला अस्वस्थ व्हायला लागतं. त्यानंतर ती लवकरात लवकर घरी पोहोचते आणि सरळ बॅग तिची ठेवते एका जागेवर आणि तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते. आई आणि आजी पाहते तर त्यांनाही जरा तिचं वागणं वेगळंच वाटतं. आई विचार करते की भिजली असेल, एवढा एक्स्ट्रा वगैरे क्लासेस करून आली ती, तर दमली असेल म्हणून ती गेली तिच्या बेडरूम मध्ये. त्यानंतर आजी तर पाहते तिच्याकडे. आजीला तर आधीच ती घरात येताना तिचा चेहरा वगैरे आजी पाहते ना, तो सुकलेला चेहरा वाटतो, तर तिचं वागणंच वेगळं वाटतं की आजीला. तर आजीला जरा शंका आलेली असते, त्यामुळे आजीला अजूनच तिची काळजी वाटायला लागते. आजी देवघराकडे जाते आणि तिथे दिवा असतो, दिव्याची वात पेटवते. तेवढ्यातच एक वारा येतो खिडकीमधून आणि वाऱ्यामुळे दिव्याची वात फडफडायला लागते, जी ज्योत असते ती फडफडायला लागते आणि दारा खिडक्या जोरजोरात आपटू लागतात देवघरात. जोरजोरात आपटतात आणि दिवा विझतो. आजीला काळजी वाटत असते म्हणून, आणि तेही पाहून की हवेने असं होत नाही कधी. ज्योत वगैरे विझली आणि देवाचे जप करायला लागले. जप करता करता आजी बाहेर येते आणि आजीला असं वाटतं की निशाकडे जाऊन तिला बघावं, तिचं काय झालंय, कशी येते. त्यामुळे ती निशाच्या बेडरूम कडे जाते. निशाची आई आजीला आवाज देते आणि बोलते
की जेवण बनून झालंय, मी पाणी वाढते आणि निशाला तुम्ही बोलवा जेवायला. तर आजी ते निशाच्या खोलीकडेच जात असते. आजी निशाला आवाज देते की चल बाळा जेवण झालंय. 2-3 वेळा हाका मारते निशाला, पण आतमधून काहीच रिस्पॉन्स येत नाही. त्यामुळे आजी दरवाजा स्वतःच उघडते. उघडून आजी आतमध्ये बघते तर आजीला एक असा झटका बसतो आणि आजी अशी थरकापून पाहते. आजीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण असं काय आतमध्ये दृश्य बघते आजी. निशा खिडकी उघडली असते त्यांची. बाहेर वाळ्याची झुळूक चालू असते. पावसाचाही थोडासा चालूच असतो पाऊस येणं आणि पावसाळ्याचे दिवस असते. आणि निशा खिडकीजवळ उभी असते. ती खिडकीतून बाहेर पाहत असते आणि तिच्या खोलीमध्ये मंद अंधार असतो. थोडासा खिडकीतूनच प्रकाश येत असतो. त्यामध्ये निशा दिसत असते आणि तो प्रकाश तिच्या बेडवर पण असा पडत असतो. त्यामुळे एवढं काही उजेडही नसतो आणि खूप जास्त अंधारही नसतो. आणि त्या तेवढ्या उजेडात आजीला दिसते की निशा खिडकीजवळ उभी आहे आणि तिच्या मागे प्रकाशामध्ये एक आकृती, धुराळामध्ये पांढऱ्या याच्यात एक आकृती तिच्या मागेच उभी. आजी काहीच आवाज न करता आजी पाहतच असते. तिचे डोळे खूप मोठे होतात आणि घाबरून जाते. आजीचा धक्का पडतो. आजीला सर्व प्रकार कळायला लागतो की अमानवी शक्ती निशाच्या मागे आली आहे. त्यामुळे आजी काही तिथे बोलत नाही आणि हिंमत करून देवाचा जप करत करत निशाला आवाज देते. निशा दचकून आजीचा हाक ऐकते आणि बाहेर येते. आजीच्या बाजूने निघून जाते. काहीच न बोलता आजीच्या बाजूने ती निघून जाते. आजी तिच्या मागे मागे येते. टेबलवर पाणी वाढलेलेच असतात तिच्या आईने. निशा जेवायला बसते, आजी जेवायला बसते आणि निशाची आई जेवायला बसते. जेवताना निशा काहीच बोलत नाही, आजी काय बोलत नाही आणि तिची आई काय बोलत नाही. सर्व शांतताच पसरलेली असते. अर्ध्यापर्यंत जेवण होतं पण कोणीच काय बोलत नाही. त्यानंतर आई तिला विचारते, निशोबा काय झालं, तब्येत वगैरे बरी नाहीये का, तुला बरं नाही वाटत आहे का? काही बोलत नाही, खूप शांत आहे. आल्यापासून खोलीतच आहेस तू, बाहेर आलीच नाही. निशा त्यावर काहीच बोलत नाही. आई तिची आजी तिच्याकडेच पाहत असते. जेवणाच्या सुरुवातीपासून टेबलवर बसल्यापासून तिची आजी एकटक तिच्याकडेच पाहत असते. निशाचे डोळे आता लाल झाले असतात, मोठमोठी झालेली असतात लाल. तिच्या डोळ्याखाली असं काळं काळं जे येतं ना ते असतं, काळपट पडलेलं असतं तिच्या डोळ्यांखाली. तिचे केसही असे अस्ताव्यस्त झालेले असतात, विखुरलेले असतात इकडे तिकडे. तिचा रूप जरा वेगळाच होतो. नेहमीप्रमाणे जसा असतो ती तशी नसते. ती जरा आता वेगळीच दिसायला लागते. तिच्याकडेच पाहत असते तिची आजी एकटक. तिच्या आजीला कळालं असतं काय चालू आहे तिच्यासोबत, पण ती थांबू नव्हती शकत. त्यानंतर निशाचं जेवण लवकर आवडते. तिची आई तिला प्रश्न विचारत असते, त्यामुळे ती लवकर आवडून तिकडून निघायचा प्रयत्न करते. आई म्हणते बरं नसेल तर आराम कर. निशा होऊन बोलून निघून जाते. त्या इकडे सर्व जेवण निघून जाते. त्यानंतर निशा तिच्या खोलीतच असते. ती दिवसभर खोलीतून बाहेर येत नाही, फक्त जेवायला आलेली असते. तेवढ्यात तिचे वडील येतात कामावरून. ते वडील आल्याच्या नंतर घरात जी शांतता पसरलेली असते ती आता अशांततेत परिवर्तित होते. कारण तिचे वडील आल्याच्या नंतर ते तिच्या आजीसोबत, आईसोबत आणि मेन म्हणजे तर निशासोबत गप्पा मारतात ना. त्यांचं रोजचंच आहे. तर ते आले, ते पाहतात तर निशा कुठेच दिसत नाही त्यांना. ते तिच्या आईसोबत बोलतात. नंतर विचारतात की निशा कुठे. तर तिची आई सांगते की ती खोलीतच आहे, तिच्या कॉलेजमधून आल्यापासून खोलीतच आहे. तर तिचे वडील चाललेलेच असतात तिला खोलीत बोलायला, बघायला की काय झालेलं आहे. ती येतच नाही बाहेर. पण तिची आई बोलते की तिची तब्येत बरी नाही वाटतं, भिजून पण आली ती, त्यामुळे तिला आराम करून द्या आणि आत्ता जाऊ नका. त्यानंतर तिचे वडीलही जातात फ्रेश व्हायला. तिच्या आईचं ऐकून निशा बाहेरच येत नाही. थोडा वेळ निघून जातो. ती तिथेच तिच्या खोलीमध्येच असते. तिच्या घरच्यांनाही आता काळजी वाटायला लागते, मेन म्हणजे आई वडिलांना तिच्या, की ही अजून बाहेर का नाही येते. त्यामुळे तिचे आई आणि वडील तिला पाहायला जातात खोलीमध्ये. तर आतमध्ये जातात. निशा झोपलेली असते.
तिला पाहतात तर तिचं अंग ताप्याने फणफणत असतं. ते लवकरात लवकर डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर चेक करतो तिचं ताप वगैरे सगळं चेक करतो. डॉक्टर सांगतो काय घाबरण्याची गरज नाहीये, घाबरण्यासारखं काहीच नाहीये, नॉर्मल ताप आहे, भिजली त्यामुळे आला, वातावरणामुळे आणि पावसात भिजली त्यामुळे आला असं. मी औषधं देतो, घाबरण्यासारखं काही कारण नाही. त्यामुळे त्याच्या आईबापांच्या जीवात जीव येतो, त्याला काही घाबरण्यासारखं तर नाही. पण आजीला माहिती असतं की नक्की तिच्यासोबत होतंय काय, घडलंय, कारण तिने पाहिलंय ना ते. त्यामुळं पण आजी त्यांना हे सांगू शकत नव्हती, कारण तिचे आई वडील आहे ना, त्यांचं ह्यामध्ये काहीच विश्वास नव्हता अशा घटना. त्यामुळे ती काहीच सांगत नव्हती. एक रात्र आजी झोपलेली असते तिच्या खोलीमध्ये आणि आजीला आवाज येतो, कसला तरी किचनमधून आवाज येतो. आधी आजीला वाटतं की मांजर वगैरे असेल, त्यामुळे आजी दुर्लक्ष करते. 2-3 वेळा आजीला तोच आवाज येतो. आजीच्या मनात उत्सुकता असते आणि भीती जरा वाटत असते, काय तिकडे पाहायचं उत्सुकता असते. पण रात्री तेवढा अंधार आणि आजीला जरा कळालं असल्यामुळे भीती वाटते. आजी जाऊन पाहते बाहेर, हळूहळू जाते आजी किचनकडे आणि तिकडे पाहते. आजी पाहून दचकते, त्यांचा थरकाप सुटतो. आजीच्या समोर निशा असते, तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आलेले असतात आणि त्या केसांमधून तिचे थोडेफार डोळे दिसत असतात जे लाल गुंड झालेले असतात. आणि ती टोपात ठेवलेला जो भात असतो उरलेला, तो पूर्ण टोपच घेऊन तो भात खात असते आणि ती हळूहळू आजीकडे वाढते. आजीकडे येत असते. आजी तिला पाहून स्तब्ध होते. त्यांच्या तोंडातून आवाज निघत नाही, त्यांना किंचाळायचे असते, ते भीतीने घाबरलेले असतात, त्यांचा हात थरथर थरथर होतो, पण त्यांच्याकडून आवाजही नाही निघत आणि ते एकाच जागी स्तब्ध झालेले असतात. निशा आजीच्या बाजूने लवकर तिच्या खोलीत निघून जाते धावत धावत. आजी तिथेच उभी राहते आणि थोड्या वेळाने आजीचा आवाज निघतो आणि आजी किंचाळते. आजी किंचाळल्यावर निशाच्या आई आणि बाबा येतात. ते आजीला सावरतात आणि त्यांना आजी सर्व घडलेला प्रसंग सांगते आणि निशासोबतही काय होतं ते सांगते. हे ऐकून तिच्या आई वडील आतमधून तुटून जातात आणि त्यांना त्यांच्या मुलीची खूप काळजी वाटायला लागते. ते बोलतात आमच्याच मुलीसोबत ही का झालं. त्यांना कळतंय आता हिला यामधून कसं बाहेर काढायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. ते बऱ्याचपैकी घाबरून गेलेले असतात. पण आजी त्यांना बोलते की यामधूनही आपण उपाय काढू काहीतरी, आपण उद्या पाहू यावर काय होऊ शकते. मी उद्याच महाराजांच्या मठामध्ये जाते, आपण पाहू तिकडून काहीतरी उपाय निघेल, समाधान आपल्याला भेटत. तर असंच सकाळी हा प्लॅन झालेला असतो त्यांचा आणि सकाळ होते. सकाळी आजी निशा उठायच्या आतच लवकर आवरते आणि मठाकडे बाबांना निरोप देते आणि मठाकडे निघून जाते. आजी मठामध्ये जाते, महाराज मठामध्ये असतात. आजी त्यांना भेटते, त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगते. महाराज तो प्रसंग सर्व ऐकतात आणि त्यांना अचानक आठवते. ते बोलतात की आता आठवले मला, काही वर्षांपूर्वी हाच असा प्रसंग झाला होता, सेम असाच होतं सरची सर्व घटना. आणि जो प्रसंग झालेला काही वर्षांआधी त्यावर मीच उपाय दिला होता. जिथे हा प्रसंग झालाय तेच झाड आहे, जिथे आताही हा प्रसंग झालाय त्या झाडाच्या इथं नेहमी उतारा ठेवलेला असतो. प्रत्येक अमावस्येला कोणीही येतात आणि तिथे उतारा ठेवतात आणि हा प्रसंग असा खूप लोकांसोबत होतो. त्यामुळे आणि यावर उपाय सुद्धा आहे. आजी उपाय ऐकून जरा आनंद होतो तिला की आपली नात यामधून आता निघू शकते, तिला अजून जास्त त्रास भोगायला नाही लागणार. महाराज त्यांना सांगतात की हे ह्या अमावस्याला चालू झाले, जी अमावस्या आता गेली हे पुढच्या अमावस्यापर्यंत संपणार. त्यामुळे आपल्याला ह्या येत्या पौर्णिमेलाच काय तो आहे उपाय तो करायला लागणार. जास्त वेळ आपल्याला आता उरला नाहीये आणि जास्त वेळ आपल्याला घालवताही येणार नाही, कारण जीवा मारण्याचा प्रश्न आहे ते. तर ते आजीला सर्व विधी कार्य सर्व सांगतात आणि बोलतात की हे सर्व तुम्हालाच करायचे आहे, यासाठी खूप हिंमत लागेल. जो व्यक्ती करणार आहे त्याला स्वतःवर कंट्रोलही पाहिजे. त्यानंतर आजीला ते सर्व सांगतात. आजी घरी येते. घरी येता आजी पाहते घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले असतात.
आणि निशाचे आई बाबा हॉलमध्ये एका सोफ्यावर डोक्याला हात लावून बसलेले असतात. आजी जाऊन त्यांना विचारते काय घडलं मी गेल्याच्या नंतर इथे. आई बाबा सांगतात की तुम्ही गेल्याच्या नंतर काही वेळाने निशा उठून तिच्या खोलीबाहेर धावत येते आणि किंचाळते कुठे गेली ती म्हातारी. त्यानंतर आई तिला म्हणते आजी तर मंदिरात गेली आहे पूजेसाठी. असं ते दर्शनाला जातात आणि तिकडे थोडीशी पूजा करतात. त्यामुळे आई गेले आहे. हे ऐकतात निशा किंचाळू लागते, जोरजोरात किंचाळते आणि सर्व भांडे इकडे तिकडे आपटायला लागते आणि बोलते की मी हिला घेऊन जाणार. हे सर्व ऐकून आजी त्यांना मठात महाराजांनी सांगितलेलं सर्व सांगते की असा असा उपाय आहे आणि हे आपल्याला सर्व येत्या पौर्णिमेला करायचं आहे. पौर्णिमेला काही वेळ असतो त्यामुळे हे सर्व याकडे आता संपूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि निशाला काही कळू देत नाही. त्यानंतर असेच काही दिवस जातात. आजी देवघरात पूजा करत असते आणि ते त्यांचं देवांचा जप चालूच ठेवते. आजीकडे महाराजांनी एक अंगारा दिला असतो. आजी अंगारा घेऊन निशाकडे जाते. निशाच्या खोलीमध्ये. निशा खोलीमधून बाहेर येत नाही जास्त, तिथे झोपलेली असते. आजी खोलीमध्ये जाते. अंगारा म्हणजे महाराजांनी दिलेला अगरबत्ती वगैरे कसला तरी असं असतं ना, जे टीका वगैरे लावतो आपण, त्याला अंगारा बोलतात ना, ते मंतरून त्यांनी दिला असतो त्यांना. त्यानंतर आजी खोलीमध्ये जाते. खोलीमध्ये निशा झोपलेली असते. निशाला अचानक जाग येतो. निशा उठते, बेडवर तिच्या बसते आणि आजीकडे एकटक पाहू लागते. आणि तिचे डोळे असे मोठे झालेले असतात. डोळ्याखाली असा अंधार पडलेला असतो, म्हणजे काळ झालेलं असतं आणि तिचे डोळे लाल लाल झालेले. त्या लाल लाल डोळ्यांनी ती आजीकडे एकटक पाहत असते. ती केस असे बाजूने खुले झालेले असतात आणि तिचा अवतारच वेगळा झालेला असतो. ती निशा वाटतच नाही. ती आजीकडे बघते आणि बोलते हिला घेऊन जा. आजी घाबरून अंगारा खोलते, पण आजीकडे अंगारा असतो म्हणून आजी सुरक्षित असते आणि तिचे आई बाबा त्यांच्याकडे काहीच नसतं सुरक्षेसाठी. आजीला वाटते ही तिच्या आई बाबांना विजा पोहोचवू शकते, त्यामुळे आजी तिला माथ्याला लगेच एक अंगारा लावते. निशा थोडी शांत होते, पण ती परत तिचा अंग हलवू लागते आणि किंचाळू लागते. आजीला वाटतं की आता बाहेर जाऊ शकते, त्यामुळे आजी परत तिला अंगारा लावते. आजीने लावलेल्या अंगारामुळे निशा शांत होते आणि बेडवर परत झोपून जाते. आजी बाहेर येते. मग एके रात्री आजी अशीच देवघरातून पूजा करून बाहेर त्यांच्या घराच्या बाहेरच तेवढंच आजीचे लक्ष निशाच्या खिडकीकडे जाते. खिडकी उघडी असते आणि त्यातून निशा आजीकडे पाहत असते. आजीकडे ती अशी एकटकच पाहत असते. तिचं लक्ष इकडे पण नाही होत ना तिकडे होत. ती आजीकडे पाहत असते आणि आजी तिच्याकडे. थोड्या वेळात निशा खिडकीमधून हात बाहेर काढते. तिचे हात आजीला असं वाटतं की तिचे हात हळूहळू तिच्या जवळ येतात. असे तिचे हात लांब होत चालले आहे. आजी घाबरून घरात येते आणि देवघरात जाते. ती देवाचा जप करू लागते आणि दिव्याची ज्योत पेटवते. हे सर्व झाल्याच्या नंतर आता आजी बराच वेळ देवघरातच राहायला लागली, देवाचा जप करायला लागली. कारण घरात आता हा प्रसंग वाढतच चालला होता आणि निशाचाही त्रास वाढतच चालला होता. ती घरातले सर्व सामान अस्ताव्यस्त करायची, इकडे तिकडे फेकायची आणि किंचाळत वगैरे खोलीच्या बाहेर पळायची, परत खोलीत जायची. हा वाढतच चालला होता आणि पौर्णिमाही आता जवळच येत चालली होती आणि पूर्ण चंद्र दिसायला लागला होता. मग यावर आता उपाय करणं गरजेचं होतं त्यांना. पौर्णिमेचा दिवस तो आला. आजीने सांगितल्याप्रमाणे तिच्या बाबांनी 2 मूठ भात आणि लिंबू, गुलाल, कुंकू, हळद वगैरे घेऊन त्यानंतर हे सर्व निशावरून त्यांनी उतरवून ते घराबाहेर पडले. घराबाहेर पडताच वातावरण एकदम शांत. ते थोडे पुढेच वाढले होते. वातावरणात हालचाल सुरू झाली. वाऱ्याचा वेग वाढला. पावसाचे थोडे थेंब पडू लागले, पण त्यापेक्षा वाऱ्याचा वेग खूप जास्त होता. पशुपक्ष्यांचाही आवाज यायला लागला त्यांना आणि त्यांना चालताना असं जाणवत होतं की ते एकटेच नाही, त्यांच्या सोबतही कोणतरी आभास होत होता त्यांच्या सोबतही कोणतरी चालत आहे त्यांच्या मागे. हळूहळू ते पुढे जात होते.
त्यांना असं वाटत होतं त्यांच्या मागे येतच आहे कोणी. जसे तसे ते पुढे वाढतात ते त्यांच्या मागची व्यक्ती किंवा जे मानवी शक्ती ती शक्ती त्यांच्यासोबत पुढे येतच आहे. त्यांना मागून एक आवाज येतो. जे निशाचे बाबा असतात ते मागे वळून पाहतात. ते पुढे आपलं पुढेच चालतच राहतात. कारण त्यांना महाराजांनी सांगितलं होतं तुम्हाला असं असं होऊ शकतं, खूप अडथळे येऊ शकतात क्रिया पार करताना, तुम्हाला मागून आवाज येऊ शकतात, वातावरणातही खूप बदल होऊ शकतात, म्हणून ते यासाठी सुसज्ज होते. त्यांना चालता चालता असे आवाज यायला लागले, वाऱ्याचा वेग वाढायला लागला. त्यानंतर ते त्या झाडापाशी पोचले. झाड खूप भयंकर दिसत होते त्या दिवशी. त्यांनी तिथे ते उतारा केलेला दिशावरून तो तिथे ठेवला आणि न मागे बघता ते पुढे सरळ निघून आले. थोडे पुढे आल्याच्या नंतर त्यांना पुन्हा आवाज यायला लागला मागून, पण त्यांनी आवाजाकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून ते सरळ घराकडे आले. बाहेरच निशाच्या आईने बादलीवर पाणी ठेवले होते. त्यांनी हातपाय वगैरे धुतले आणि सरळ घरात येऊन पोचले. निशा, तिची आजी, तिची आई एक त्यांच्या खोलीमध्ये होते, निशाच्या खोलीमध्ये, आणि ते एकमेकांसोबत गप्पा मारत होते. आता निशा ही खूप बोलू लागली होती. बऱ्यापैकी तिची तब्येत बरी वाटत होती आणि ती त्यांच्यासोबत आता नेहमीप्रमाणे गप्पा मारत होती. त्या गप्पांमध्ये तिचे बाबाही सामील झाले जाऊन आणि देवाच्या कृपेने निशाही बरी झाली. जे काही होतं ते त्यांनी त्या प्रक्रियेद्वारे त्याला दूर केलं निशापासून आणि आता निशा बरी आहे. तर मित्रांनो, असेच खूप प्रसंग आपल्यामधून खूप लोकांसोबत घडतात. जे वयस्कर लोक असतात त्या लोकांची गोष्टी ऐकत नाही. त्यांचे विचार जे असतात आपल्याला वाटतात की ते जुने, पण ते जे सांगत असतात त्यामागे खूप मोठा अनुभव असतो आणि त्यांनी ऐकलेले अनुभव, त्यांचे अनुभव, म्हणजे त्यात काहीतरी कुठेतरी असतंच, सत्य कुठेतरी असतंच. असंच नाही की ते जुने विचार आहे असं, पण त्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या हिताचंच असतं, आपली काळजीच असते. तर आपणही आपल्या जे वयस्कर माणसं घरातली असतील, आजी आजोबा किंवा आपले आई वडील, त्यांचं कधी ना कधी तर ऐकायलाच हवे. नेहमीच त्यांचे बोलणे आपण टाळणे हे आपल्यासाठी धोकादायकही होऊ शकतं. तसं ही कथा सत्य घटनेवर आधारित नाहीये, पण अशा घटना आपल्यासोबत होऊ शकतात. आपण याची काळजी घ्यावी. या चॅनलवर आपण अंधश्रद्धा पसरत नाही, आपण फक्त मनोरंजनच्या गोष्टी पसरवतो. आपण आता रोहित गायकवाड यांना विचारू की आजची भयकथा यांना कशी वाटली. ही स्टोरी खूप चांगली होती. या स्टोरीमध्ये खूप शिकण्यासारखं आहे की ह्यांना मोठ्याची गोष्ट ऐका, जसं तुम्ही बोलले की मोठ्यांची गोष्टी ऐका, इथे जाऊ नये रात्री. असे खूप प्रसंग ऐकलेत मी की परफ्यूम मारून जाऊ नये बाहेर. हो, परफ्यूम वगैरे. लिंबूचे ते लिंबू मिरची यावर पाय देऊ नये असा प्रसंग घडू शकतो. तर खूप चांगली होती स्टोरी, खूप शिकण्यासारखं होतं या स्टोरीमध्ये. मला खूप आवडली स्टोरी. थँक्यू. तर मित्रांनो, मला आशा आहे आपल्याला ही भयकथा आवडली असेल. आपल्याला ही कथा आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण त्याआधी आपण स्क्रीनवर दिलेल्या इंस्टाग्रामच्या माझ्या आयडीवर आपण आपला प्रसंग शेअर करू शकता आणि आपले खरे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवू शकता आमच्या चॅनलद्वारे, ज्याचं नाव आहे मिस्ट्री सिरीज. आजच्यासाठी एवढेच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.